आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांच्या अपघाताच्या गंभीर प्रकरणावर विधान परिषदेत चर्चा होऊ दिली जात नसल्याचा आरोप केलाय। 5 दिवसांपूर्वी चर्चा मान्य करूनही ती वारंवार पुढे ढकलली जात असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला। शशिकांत शिंदे यांनी महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये या अपघातावर चर्चा घेण्याची मागणी केली होती, मात्र 4 दिवस उलटूनही यावर कोणतीही ठोस कारवाई किंवा चर्चा झालेली नाही। त्यामुळे यामागे राजकारण आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। सत्तेमध्ये असलेल्या राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या पक्षाला खरं म्हटलं तर विचार करणारा हा निर्णय आहे। गेल्या अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून अजितदादांच्या असलेल्या मृत्यूच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने आवाज उठवतोय आणि या संदर्भामध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत सातत्याने बोलल्यानंतर सुद्धा विधानसभा, विधान परिषदेचं अधिवेशन चालू असताना वरती मी असेल, अमोल मिटकरी असेल, रोहित पवार असतील, आम्ही सगळेजण आवाज उठवतो। आमची साधी चर्चा सुद्धा लावून घेतली नाही। रोज अल्पकालीन चर्चा स्वीकारली म्हणून सांगतात। काल सुद्धा आम्ही विचारलं, काल आता सभापतींनी सांगितलं नाही, आता अंतिम आठवड्यामध्ये बोला, आज शेवटचा दिवस आहे, उत्तर कधी येणार आहे। याचाच अर्थ आहे की महाराष्ट्रामध्ये या विषयासंदर्भात चर्चा करून घ्यायची नाही, जनतेच्या समोर सत्य येऊन द्यायचं नाही। शेवटी मी त्या दिवशी सांगत होतो, आज सुप्रीम कोर्ट की न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे FIR हा दर्ज करून घ्यायचाच असतो, दुर्दैवाने तो घेतला गेला नाही। शेवटी इतर राज्यामध्ये तो तशा प्रकारचा FIR दर्ज केला आणि तो आज या ठिकाणी दाखल पाठवला असेल महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्राच्या पोलीस डिपार्टमेंटची आणि महाराष्ट्र सरकारची नामुष्की आहे। हे प्रकरण कुठेतरी दडपलं जात आहे, दाबलं जात आहे, अशा प्रकारची शंका इथे येते। आम्ही अल्पकालीन चर्चेसाठी मी अमोल मिटकरी सातत्याने सभागृहामध्ये आवाज उठवला। काल आम्हाला असं सांगितलं की आज अंतिम आठवड्यामध्ये आपण ती चर्चा करा। आम्ही अंतिम आठवड्यामध्ये आता तो आवाज उठवतो। शेवटी आज शेवटचा दिवस आहे, जेवढी आम्हाला आता संधी मिळेल त्याच्यामध्ये निश्चितपणाने त्याचा वरती आवाज आम्ही 100% उठवू। कोणाला अध्यक्ष म्हणून ठेवावं, कोणाला नाही ठेवावं हा प्रश्न त्यांच्या पक्षाचा आहे। त्या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी निर्णय घ्यायचा की त्यांना प्रांताध्यक्ष म्हणून ठेवायचं काय, महिला अध्यक्ष म्हणून ठेवायचं का नाही, त्यावर मी भाष्य करणार नाही। पण एक सांगतो की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने खरात हे प्रकरण बाहेर आलेलं आहे, त्यामध्ये बऱ्याच राजकीय आणि शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग त्यांच्याकडे होता, हे सिद्ध होत आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये कठोर भूमिका घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला वाटतं की तशा प्रकारची SITच्या माध्यमातून सत्य बाहेर यावं आणि त्यातमध्ये नरबळी वगैरे जर दिला असेल तर यांना फासावर लटकवलं पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे। जर या सरकारच्या माध्यमातून त्याच मंदिराला अशा प्रकारची मागणी जर केली असेल आणि त्याला परवानगी कोणी दिली आणि ती परवानगी देताना कोणी मागणी केली याचा उल्लेख आज तुम्ही केल्यामुळे आज आम्ही सभागृहामध्ये करू। त्याला कोणी शिफारस केली आणि त्याला मंजुरी दिली, यातला सूत्रधार कोण आहे तो बाहेर आला पाहिजे। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।